नमस्कार मित्रांनो, या नवीन वर्षात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। 2017 हे साल तुमच्या मनोरंजनाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत, हीच सर्व निर्माते आणि दिग्दर्शकांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना। या वर्षाच्या सुरुवातीलाच एक रोमॅन्टिक चित्रपट प्रदर्शित झालाय, त्यातच गुलाबी गुलाबी थंडी पडली आहे। या गुलाबी थंडीमध्ये तुम्हाला तुमच्या तीची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे। अगदी स्टारकास्टच्या निवडीपासून ते छायाचित्रणापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये या चित्रपटाने ग्लॅमर जपलंय। प्रदर्शनापूर्वी अत्यंत उत्सुकता निर्माण केली आहे। हे सगळं होण्यामागचं कारण एकच आहे, ते या चित्रपटाचं नाव। ती सध्या काय करते, असा आपल्यापैकी अनेकांना अनेक वेळा प्रश्न पडतो। पण याच प्रश्नावर सतीश राजवाडेंनी एक चित्रपट बनवलाय। चला तर मग बघू कसा आहे हा चित्रपट। असं म्हणतात की पहिलं प्रेम हे खरं प्रेम असतं, ते आपण विसरूच शकत नाही। पण प्रेम फक्त एकदाच होतं असं कोणी म्हटलंय? परी कथेच्या पर्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी। कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या बाबतीत हे असंच घडलं। पहला प्यार, बार बार, लगातार। लव आणि रोमॅन्टिक सिनेमा बनवण्यात सतीश राजवाडेचा तसा एक वेगळाच हातखंड आहे। मुंबई पुणे मुंबई 2 नंतर या चित्रपटातून पुन्हा एकदा त्याने आपल्यासमोर एक लव्ह स्टोरी मांडली। एकाच शाळेत शिकणाऱ्या आणि एकाच सोसायटीमध्ये राहणाऱ्या तन्वी आणि अनुरागची ही प्रेमकथा आहे। पहिल्या अर्ध्या पाऊण तासात शाळा, टाइमपास किंवा तत्सम शालेय प्रेम चित्रपटांची पुनरावृत्ती आपल्याला या चित्रपटातून दिसून येते। पण ही पुनरावृत्ती अधिक काळ टिकणार नाही याची खबरदारी सतीशने योग्य प्रकारे घेतली आहे। हल्ली नॅरेशनची स्टाईल जास्त प्रमाणात चित्रपटांमध्ये रुजताना दिसतीये। दंगल नंतर याही चित्रपटात तेच दिसून आले। अगदी पहिल्या फ्रेमपासून अंकुश चौधरी तन्वी आणि अनुराग मधलं प्रेम हळुवारपणे आपल्यासमोर उलगडत जातो आणि या प्रत्येक सीनशी प्रेक्षक कुठेतरी कोरिलेट करण्याचा प्रयत्न करतो। अर्थात हे सगळं तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा घडलं असेल तर। इंटरव्हलपर्यंत शाळा आणि कॉलेजमधलं प्रेम जरा विस्तारानेच या चित्रपटात मांडलंय। पण यामुळे झालंय काय की हा चित्रपट थोडासा संथ झालाय। याऐवजी पटकथेला थोडा वेग दिला असता तर कदाचित आज चित्र वेगळं असू शकलं असतं। इंटरव्हल नंतर मात्र तन्वी आणि अनुराग पुन्हा भेटतात का, आणि ते भेटले तर त्यांच्यामध्ये कोणते रिलेशन पुन्हा तयार होते याची उत्सुकता दिग्दर्शकाने शेवटपर्यंत ताणून धरली। आणि क्लायमॅक्स हाच या चित्रपटाचं खरं यश म्हणावं लागेल। पण पुन्हा तेच, हा क्लायमॅक्स प्रत्येकाला रुचेलच किंवा पटेलच असं सांगता येत नाही। या विषयाबाबतचं उत्तर जे दिग्दर्शकाला सापडलं ते त्यांनी आपल्यासमोर मांडले। आता ते तुम्हाला आवडेल ना आवडेल, इट्स ऑल डिपेंड्स ऑन यू। गेल्या वर्षभरातले काही चित्रपट पाहिले आणि विशेषतः दंगलचा रेफरन्स घेतला तर मला प्रकर्षाने असं जाणवतं की लहान मुलामध्ये दर्जेदार अभिनय करण्याची प्रचंड क्षमता आहे। हेच या चित्रपटातून पुन्हा एकदा दिसून आले। हृदित्य राजवाडे आणि निर्मोही अग्निहोत्री यांनी या चित्रपटात कमाल केली आहे। त्यांना फारसा वाव मिळालेला नाही, पण जेवढे सीन्स त्यांच्या वाट्याला आले आहेत तेवढ्या सीन्समधनं त्यांनी प्रभाव टाकण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय। अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर हे दोघंही या चित्रपटातून प्रथमच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत होते। अभिनयकडून प्रेक्षकांना खरं तर प्रचंड अपेक्षा होत्या, पण या अपेक्षा अभिनय 100% पूर्ण करण्यात कुठेतरी अपयशी ठरला असल्याचे जाणवते। या पुढील काळात तो या अपेक्षा नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल याची खात्री मात्र त्याच्या अभिनयातून दिसून येते। आर्या आंबेकरला मात्र अभिनयाबाबत प्रचंड रियाज करण्याची आवश्यकता आहे। रियाज नाही, प्रॅक्टिस करण्याची गरज आहे। या चित्रपटात ती एक गायिका म्हणून नाही तर अभिनेत्री म्हणून आपल्यासमोर आली आहे हे मी विसरलोच होतो। असो, तर सांगायचा मुद्दा हा की तिने अतिशय वरवरची वाटणारी ॲक्टिंग या चित्रपटात केली आहे। राहता राहिला विषय तेजश्री प्रधान आणि अंकुश चौधरीचा। या दोघांच्याही वाटेला फारसे सीन आलेले नाहीत, पण त्या दोघांनी आपल्या अभिनयातून एक वेगळी छाप टाकण्याचा प्रयत्न केला। खरी कमाल केली आहे ती अंकुशने त्याच्या निवेदनातून।
अगदी पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत त्यांनी निवेदनातून आपल्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सतीश राजवाडेने या चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर मनस्वी लता हिने स्क्रीनप्ले आणि डायलॉग लिहिले. पण मागे म्हणल्याप्रमाणे पटकथेला थोडासा वेग दिला असता तर कदाचित हा चित्रपट अधिक चालू शकला असता. निलेश मोहरीचं संगीत आणि हृदयात वाजे समथिंग हे गाणं सोडलं तर बाकीची गाणी या चित्रपटाला कुठेतरी डिस्टर्बन्स निर्माण करतात. चित्रपटात तन्वी आणि अनुरागचं शाळेतलं किंवा महाविद्यालयातलं प्रेम दाखवताना 90चं दशक आपल्यासमोर मांडलंय. पण हे दशक दाखवताना आजूबाजूची परिस्थिती किंवा आजूबाजूचे लोकेशन्स त्यावेळेचे दाखवले नाहीत, हे मात्र कुठेतरी खटकत राहतं. उदाहरणच द्यायचं झालं तर सिंहगड रोडवर आत्ता निर्माण झालेली न्यू पुना बेकरी किंवा डेक्कनवरील आर्चिस गॅलरी हे 90च्या दशकात दिग्दर्शकाने दाखवले, या गोष्टी मात्र कुठेतरी खटकत राहतात. ओव्हरऑल चित्रपटाला लाभलेला एक चकचकीत आणि ग्लॅमरसपणा, त्याचबरोबर रोमॅन्टिक डायलॉग्स किंवा नवीन अभिनेते आणि अभिनेत्री यांचं सगळ्यांचं सरमिसळ यात असलं तरी हा चित्रपट एक परफेक्ट लव्ह स्टोरी म्हणून आपल्यासमोर येत नाही. तरी देखील तुम्हाला तुमच्या तीची आठवण येत असेल आणि तिच्या आठवणीत रममाण व्हायचं असेल किंवा त्याची आठवण येत असेल आणि त्याच्या आठवणींमध्ये रममाण व्हायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट आवर्जून बघा. मी या चित्रपटाला देतोय 3 स्टार.